तालुक्याचे अध्यक्ष संजय, कंधारचे अध्यक्ष, सर्वांचे नाव घेण्यापेक्षा सर्व माझे परिवारातील काँग्रेसचा आपला एक परिवार आहे आणि त्या परिवारातील सर्व माझ्या प्रिय बांधवांनो, 16 तारखेला मुंबईला आम्हाला बोलावलं होतं. निश्चित काय कार्यक्रम आहे थोडा काही माहिती नव्हता मला. तिथे जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. त्याच्यात सामाजिक कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री होते कर्नाटकचे डॉक्टर सावंतने उल्लेख केला ते ईश्वर खंड्रे अखिल भारतीयचे अध्यक्ष आहेत. आपले सुशील कुमार शिंदे साहेब होते, काशी जगद्गुरू होते, आमचे गणिनाथ महाराज होते. कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर समाज लोक प्रमुख असे आणि विशेषतः महाराष्ट्र विधान परिषदेचे कार्यालय राहुल नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं सभापती होते. एकनाथराव शिंदेना बोलावलेलं होतं, पण त्यात येता आलं नाही, पण त्यांचा संदेश आला ताबडतोब लगेच. तसा हा कार्यक्रम काही एका समाजाचा म्हणून नव्हता, पण बाकी लोकांना आपण बोलवावं. महाराष्ट्रात आपण एक कार्यक्रम घेत आहोत, त्याच दृष्टिकोनातून देशातले अनेक लोक त्या ठिकाणी आलेले होते. तर ह्या कार्यक्रमाबद्दल बोलत असताना जी भाषणं झाली ती भाषणं अशी होती, जी माणसं समाजकार्य करतात. दोन गोष्टी आहेत, समाजकार्य आणि राजकारण. राजकारणाची समाजकारणाची सांगड कशी बसते. पूर्वी काय असायचं, समाजामध्ये कार्य केलं तरच राजकारणात प्रवेश मिळत होता. तुमचं कार्य काय समाजामध्ये, तुमची सध्याची परिस्थिती काय आहे, लोकप्रियता आहे की नाही तुमची, हे पाहत होते. कुठलं तिकीट मागायचं झालं तर मागता येत नव्हतं. सहजासहजी सारा जिल्हा परिषदचं तिकीट मागता येत नव्हतं आपल्याला त्या काळामध्ये. म्हणून सामाजिक कार्यकर्त्यातून मग राजकारणात गेलेली माणसं आणि त्याला जोड झाली शिक्षणाची. शिक्षण काय आहे बाबा, या तीन गोष्टीची जोड. तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्नाटक राज्य आपल्यापेक्षा पुढे आहे. मी तुम्हाला सांगतो, आज त्या ठिकाणी मोठमोठ्या कॉलेजेस आहेत. आता तिथे भारतरत्न आपलं वीरशैव रत्न म्हणून एक पुरस्कार दिला, तो आमच्या ह्यांना दिला, प्रभाकर कोरेंना दिला. प्रभाकर कोरे त्या ठिकाणी कर्नाटका लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत आणि त्यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यासाठी म्हणून तुमचे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान देशाचे त्यांनी उद्घाटन केलं होतं. म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे. त्या काळापासून मी आपल्याला सांगतो की त्यांची एवढी मोठी कॉलेजेस, समाजाला त्यांनी शिकवलं. जे गोरगरीब माणसं आहेत त्यांना हे जे मठ आहेत, या मठाला सांगितलं तुम्ही जो घाला लोकांना, विद्यार्थ्यांना शिकवा, तुम्ही समाज शिकला, मोठा झाला समाज विकास. आणि त्या कॉलेजमध्ये सुदैवानं म्हणा आपले डॉक्टर निळकंठ तिथंच शिकलेत, त्याच कॉलेजमध्ये तिथंच प्रवेश दिला त्यांना. त्यांनी चौकशी सुद्धा केली, काय करते आपले सुपुत्र म्हणले मला. म्हणजे जसं मी सांगतो तुम्हाला की समाजात कार्य केलेल्या माणसाचा आजकाल समाजाच्या कार्यकर्त्याचा फार विषय दखल लवकर घेऊन आलेत माणसं. आता ज्यानं मोठा हार पुढाऱ्याला घातला त्याच्याकडे लक्ष जास्त आहे आजकाल. तुम्हाला सांगतो, ज्यानं जास्त सेवा केली व्यक्तिगत, त्याला त्याचा मान सन्मान आहे. आणि म्हणून हे काय मला समाजाने केलं, सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार दिला आहे. हा सामाजिक कार्याबद्दल समाजाने, म्हणजे वीरशैव अखिल भारतीय वीरशैव सभा आहे, दिल्लीला आहे ती.
ती संबंध देशभर आहे, त्याची शाखा आहे महाराष्ट्रामध्ये. त्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर सुद्धा मी एका काळी होतो. मला आठवत आहे आजही, मी तुम्हाला सांगतो की 1972-73ची गोष्ट आहे. 72-73ला नामदेवराव रुपारी हे त्या काळामध्ये अध्यक्ष होते. त्यांच्याही सामाजिक संस्था आहेत पुष्कळशा. तर ते नांदेडला येणार होते. त्याच्यामध्ये थोडंसं आयोजन मी केलेलं होतं, नाही असं नाही, मी होतो, माझाही पुढाकार होता. तर त्यावेळेस चव्हाण साहेब आणि शामराव कदम साहेबांच्या मध्ये मी बसलेला होतो गाडीमध्ये, मी अध्यक्ष असल्यामुळे जिल्हा काँग्रेसचा. मला त्यांनी विचारलं, हे काय फरक लागलाय म्हणजे कला मंदिरला, काय भानगड आहे? तर म्हणलं साहेब असं असं आहे. अरे पुण्याचे आहेत का ते? म्हणलं हो साहेब, महाराष्ट्रभर फिरत आहेत. आणि महाराष्ट्रभर फिरत आहेत ते राजकारणात नाहीत, ते फक्त सामाजिक कार्य करा. तुम्हाला काय अडचणी आहेत ते आम्हाला सांगा. तुमच्या विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असतील ते आम्ही सोडवतो, आम्ही त्यांना शिकवतो, त्यांना आम्ही सहकार्य करू वगैरे वगैरे सांगायचे. ते त्यावेळेस पासूनची मी परिस्थिती पाहिली किंवा ठीक आहे, आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे काही सांगायला काही वाईट वाटायचं काही कारण नाही. नेमकं प्रत्येक जिल्ह्यामधून पुढारी निर्माण झाले. जसं पूर्वी आमच्या निजामाच्या काळामध्ये, त्या काळामध्ये मक्तेदार, सुभेदार जसे असायचे, तसेच मी तुम्हाला सांगतो त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा काही माणसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले. आता कोणाचे नाव आम्ही घेऊ नये, पण एखाद्या माणसांनी बाबा कॉलेज काढलेलं आहे, मेडिकलचं कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि त्या ठिकाणी त्याने एखाद्या गरीबाला संधी दिली असती, असे आंदोलन निर्माण झालं नसते. सगळ्याच जातीमध्ये गरीब आहेत, एका मराठ्यात नाहीत, लिंगायतात नाहीत, मुस्लिमामध्ये आहेत, सर्व बंजारे सगळ्याच जाती जमातीमध्ये गरीब आहेत. गरिबांना जर त्या काळात सवलती दिल्या असत्या, ज्या काळात सवलती नव्हत्या, तर त्या दिल्या असत्या, तर मी तुम्हाला सांगतो ना, आज हे मतभेद, जातीभेद हे झाले नसते. मी तुम्हाला सांगतो, आज दुर्दैव आमचं एकच आहे, हे आम्ही करू शकलो नाही. सामाजिक क्रांती झाली नाही. त्याचं दुर्दैव आपलं असं आहे की मराठवाड्यामध्ये आपले हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ होते, पण त्याच्या काळात डॉक्टर सामाजिक क्रांती झालीच नाही आपल्या ह्याच्यामध्ये. जसं तिकडे महात्मा फुले, आंबेडकर, कळलं की नाही, ज्योतिबा फुले, हे सर्व महान, शाहू महाराज, ही सर्व माणसं मोठी माणसं होती आणि समाजाला पुढे आणलं. तुम्हाला सांगतो, गरीब माणसांना पुढे आणलं, शिक्षणाच्या सोयी केल्या. तसं आपल्या मराठवाड्यात झालं नाही. आणि ते आणि हे जर पाहता थोडंसं हे वाटतं, थोडंसं मतभेद होतात, कळलं की नाही. ठीक आहे, त्या फारशा राजकारणात आपल्याला जायचं नाही आज, पण एक गोष्ट सांगेन मी, की थोडंसं मलाही बरं वाटलं, आनंद वाटला थोडंसं, किंवा कोणीतरी दखल घेतोय आपली कामाची, कळलं की नाही. मी काही समाजाचंच कार्य म्हणजे एक नाही. आता आमची जी टीम होती तुम्ही पाहिली असेल, बोधगिरे कोणत्या जातीचे होते, व्यंकटराम कदम कोणत्या जातीचे होते, अहमद बेग साहेब कोणत्या जातीचे होते, शिवराम पवार कोणत्या जातीचे होते, बाबासाहेब लोमारे कोणत्या जातीचे, डॉक्टर साहेब कोणत्या, ही जात आम्हाला माहीतच नव्हती. मला तुम्हाला अशा वेळेला वसंतराव नाईक साहेबांनी माझं कौतुक केलं. त्यांनी जेव्हा मल्हारराव वाघमारेला मी जेव्हा उपसभापती केलं आणि सोबत महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली की आरक्षण नसताना एका मातंग समाजाच्या माणसाला त्यांनी पंचायत समितीचं उपसभापती केलंय. त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या यांना केलं, मी केंद्राला केलं. तुम्हाला सांगतो मी, फार उशिरा झाली आमची वर्षात आहे, कळलं का. माधवरावानंतर आपण अध्यक्ष केलं पंचायत समितीचं. पण तेव्हा तो जातीभेद हा विषय नव्हता. पण आरक्षण नसलं तरी पण मी कंधारमध्ये राबवलं, हे कंधारमध्ये राबवलेलं ह्याच्याच गोष्टीचं काही लोकांना वाईट वाटलं की भोशीकरांनी काय केलं. आमची टीम यायची म्हणजे सगळेजण मिळून जायचे आणि एकापेक्षा एक लट्ट माणसं होते आमची. तुमचा हसायचं आम्हाला, गणपतराव मोरे
एका पाण्या लंगडे होते. तुमचा गोंडच घर ते एका पाण्यात, दोन्ही पायानं दोन दोघं लंगडे. शिवराम पवार एक तीन तीन माणसं असायच्या. पण प्रश्न आज कसा आहे, आता हे जातीभेद विसरणारा पक्ष आहे आपला काँग्रेसचा पक्ष. म्हणजे काँग्रेस पक्ष आजही ताकदवान होऊ शकतो, बलवान होऊ शकतो, कारण त्याचं रूट जे आहे फार खोलवर आहे. सर्व धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि बाकी आता आम्ही पाहायला लागलो, परिस्थिती अशी आहे की जातीवर चालू आहे. आणि जात काय लावली मागं आमच्या? आणखी आमचा काही विकासच झाला नाही. कुठे झाला विकास आमचा? आज कोण्या गावाला झाला रस्ता चांगला आहे आपल्याला? हा, कुठले आमचे माणसं मोठमोठ्या पदावर आहेत? नाही. आता राजकारण कोणीतरी करायचं, धनदाळक्या माणसाने पैसे द्यायचे, आपले उभा राखो, ताकद आहे तुमची, निवडून येता. काय छान बोले साहेब, पण पैसे नाही आहे. खडे राहून म्हणलं तर मला मी विचार होतो, म्हणले मेरे पास पैसे नाही म्हणले. म्हणजे गंमत एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. हे का परिस्थिती निर्माण झाली? सत्ता ही संपत्तीवर सत्ता आणि त्याच्यातून पुन्हा संपत्ती, अशा प्रकारचं जे राजकारण चाललेलं आहे, तर त्याच्यातून कळलं की नाही तर चुकीचं आहे ते. आता आपण त्यासाठी म्हणून सर्व सर्व जातीचा धर्माचा जो पक्ष आपला आहे, तर सर्वांनी एकत्रितपणाने काम करणं आवश्यक आहे. तरच मी तुम्हाला सांगतो, मी फलाना आहे, मी ओबीसी आहे, मी एसी आहे, मी एसी फलाना आहे, बिस्तान आहे, असं नाही जमणार होता. हे जर तुम्हाला आज हे सरकार जे आहे, बघा तुम्ही कालच्या 15 ऑगस्टचे भाषण पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय त्याने ते 7 सप्तक ह्याचा कार्यक्रम घेतला आहे. त्यामध्ये सुशिक्षित किंवा त्या ह्याचा विचार केला नाही त्यांनी, तरुणांचा. जे शिकलेले आहेत त्यांनी एक दरवर्षाला 2-2 कोटी आम्ही नोकऱ्या देतो म्हणले. त्याचा विषय सोडून द्या, 2 कोटी नोकऱ्या तर दिल्याच नाहीत. पण आताही सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एवढा मोठा एक काँग्रेसची जनता पार्टीचं आंदोलन झालं, तरी पण यांचे आणखी डोळे उघडलेले नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, देशात निश्चितप्रमाणे हे तरुण मुलं क्रांती करणार आणि तिथं काँग्रेसचा विजय आपला होणार. तुम्ही चिंताच करू नका. काँग्रेस पक्षाकडेच यावं लागेल सर्वांना, कारण आपण सर्वांना मानतो, सर्व जाती धर्माला घेऊन चालतो. आपण सर्वांचा विकास झाला पाहिजे आपण म्हणून ठरवणारी माणसं आहोत. हाच विचार आपला पुढे न्यायचा आहे. आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुम्ही सर्वांनी मला जर आमदार केलं नसतं तर मी मोठा झालो नसतो. कंधार तालुक्याच्या जनतेचे खरं मत उपकार आहेत, कळलं की नाही. मी साधा वकील होतो, माझ्या गावात तर शाळाही नव्हती. जेव्हा शिकलो तेव्हा कंधारला येऊन शिकलो, गावात शाळा नव्हती. इतक्या हालापेष्टीतून आम्ही शिक्षण शिकलं, जनतेने साथ दिली. खूप कष्ट झाले, आम्ही जेला भोगल्या. 15-20 वर्ष लागले मला. सोपं नाही का, तो सण केला. आता काळ बरा आहे, एकच आहे, आता आपण आपल्यातले मतभेद विसरून जा, सर्वजण एकत्रितपणाने काम करा, एवढीच माझी इच्छा आहे. बस. तुमचे सर्वांचे आभार.